रावणगाव पुनर्वसन येथे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात सरन्युमरेशन प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी आज मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांनी नागरिकांना सरन्युमरेशन फॉर्म अचूक आणि योग्य पद्धतीने कसा भरावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच फॉर्म भरताना आवश्यक असलेली कागदपत्रे, जन्मतारखेचा पुरावा आणि निवासाचा पुरावा कोणते असावेत याचीही माहिती नागरिकांना देण्यात आली। यावेळी ब्लो जयभय सर यांनी फॉर्म भरण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया नागरिकांसमोर समजावून सांगितली। विशेष म्हणजे वयोवृद्ध, महिला तसेच अशिक्षित मतदारांचे फॉर्म घरोघरी जाऊन भरून घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या, जेणेकरून कोणताही पात्र मतदार प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही। शिबिरामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। नागरिकांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे समाधान उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांनी केले। यावेळी बोलताना प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असून सर्वांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहनही करण्यात आले। रावणगाव पुनर्वसन येथे सुरू झालेल्या या मार्गदर्शन आणि फॉर्म भरण्याच्या उपक्रमामुळे सरन्युमरेशन प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याचे चित्र आहे। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या परिसरातील घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपला इनोव्हेशन फॉर्म आहे, यामध्ये आपल्याला दोन प्रकारे आहे। या ठिकाणी पहिल्यांदा उजव्या आणि डाव्या साईडला ज्याचं मॅपिंग झालेलं आहे त्या ठिकाणी मॅपिंगचे डिटेल्स भरायचे। आता ह्या ठिकाणी जर डाव्या साईडला बघितलं ज्याचं सेल्फ मॅपिंग केलेलं आहे, म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव आताच्या यादीमध्ये आहे 2002च्या यादीमध्ये आहे, अशाची ज्याचं मॅपिंग झाले त्याचं 2002ची डिटेल्स ह्या ठिकाणी भरायचं। आणि समजा की एखाद्या व्यक्तीचं नाव 2002च्या यादीमध्ये नव्हतं, त्याचं वडिलांची किंवा आईची, आजी आजोबांची मॅपिंग केलेलं आहे, तर ज्याच्याशी मॅपिंग केलेलं आहे अशा व्यक्तीचं 2002चं डिटेल्स ह्या ठिकाणी भरायचं। आता उदाहरणार्थ ह्या ठिकाणी व्यक्ती कोण आहे? वैभव केरबा गुमलवाड, बरोबर आहे। आता हा व्यक्ती आहे, तर ह्याचं कोणाशी मॅपिंग केलेलं आहे? तुझ्या वडिलांची, तर तुझं प्रोजेनी मॅपिंग आहे, तर त्यामुळं तुझ्या वडिलांचं डिटेल्स तर ह्या ठिकाणी कुठे येणार? डाव्या साईडला येणार। आता ह्या ठिकाणी लिहा, आता नाव कुणाचं येणार? तुझं वडिलांचं नाव, केरबा कोंडिबा, केरबा कोंडिबा गुमलवाड, कोंडिबा गुमलवाड, गुमल करते गुमलवाड। नातेवाईकाचं नाव केरबा आणि कोंडिबा, कोंडिबा बस तेवढं। हा, कोंडिबा। नातं काय? वडील, जिल्हा नांदेड, राज्य महाराष्ट्र। आता ह्या मुखेड, आता मतदारसंघ किती याचं? 174 AC आहे, पार्ट नंबर पण 174 आहे आणि 298 आता बरोबर आहे। तर केरबा कोंडिबाचं डिटेल इथं भरलं, खाली मात्र डिटेल त्या मतदाराचं भरायचं। अच्छा, ओके। त्याच्या वडिलांचं हे झालं पूर्ण, केलं म्हणून आता खाली ह्याचं तुमचं डिटेल, जन्मतारीख आहे 2003। हा, आता ह्याची काय? मोबाईल क्रमांक 930766. आता डायरेक्ट वडिलांचं नाव, वडिलांचं नाव केरबा, केरबा। आईचं नाव परवेश बाद में फोटो काढ लेना। आईचे नाव लग्न झाले का? हा, ठीक आहे, मग काही विषय येणार नाही। सही कर तुझी। BLOची सही करा सर। आता हे तुझा मोबाईल आहे, ओपन कर सर। विवाहित महिलेचं कसं नवीन आलेली त्याचे नाव टाकायचं ठरतो का? आता हे ह्या ठिकाणी झालं, तुझं ऑनलाईन आम्ही भरलं। आता तुझं कोणाशी मॅपिंग केली? तुझ्या वडिलांची, बरोबर आहे। तू डायरेक्ट बर्थ डेट ह्या ठिकाणी आलं 29/2023। तुझा मोबाईल नंबर सांग। 930770। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता रावणगाव या ठिकाणी SIRची सुरुवात झालेली आहे। त्याच्यासाठी आज या ठिकाणी भेट देण्यासाठी SDM जे उपजिल्हाधिकारी साहेब अनुप पाटील या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि आज जयभाई सर जे या ठिकाणचे BLO आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेत आणि सर्वांना या ठिकाणी मॅपिंग करण्यासाठी जे फॉर्म फिलअप झाले ते सर्वांना वाटप व भरून घेण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात झाली आहे। साहेब, कशा पद्धतीने याची पुढची प्रक्रिया चालू आहे?
आपल्याला सर्वांना माहीत असल्याप्रमाणे 30 जूनपासून या ठिकाणी SIRसाठी काम सुरुवात झालेली आहे. SIRमध्ये आपल्याला सर्वांना माहीत असल्याप्रमाणे निवडणूक आयोगाच्या डायरेक्शननुसार आपल्याला नवीनच मतदार यादी आपण या ठिकाणी तयार करतो. 30 जूनपासून 29 जुलैपर्यंत आपल्याला घरोघरी भेटी द्यायचे आहेत, संबंधित मतदाराचे इनॉमिनेशन फॉर्म भरून घ्यायचे आणि ते डिजिटलाइज करायचे. त्या अनुषंगानं आज या ठिकाणी भेट दिली असता या 305 रावणगाव म्हणजे खानापूर पुनर्वसन या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे. अशावेळी या ठिकाणी BLO देखील जायबाई सर उपस्थित आहे. सर्व या ठिकाणी लोक देखील ॲक्टिव्ह आहे. याचा देखील या ठिकाणी खूप चांगला संदेश या ठिकाणी सर्वां ठिकाणी जात आहे. आता या ठिकाणी आम्ही स्वतः काही प्रॉजेक्ट तत्वावर एक 4-5 इनॉमिनेशन फॉर्म भरलेले आहेत, त्याची डिजिटल पण केलेले आहेत आणि कशाप्रकारे इनॉमिनेशन फॉर्म भरावं आणि ते डिजिटल करावं या ठिकाणी संपूर्ण माहिती गावकऱ्यांना दिलेली आहे. या ठिकाणी सर्वांना एवढंच आवाहन करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये, कारण पावसाचे दिवस आहेत, काही शेतकरी शेतानिमित्त बाहेर जाऊ शकतात, कामानिमित्त बाहेर जाऊ शकतात, त्यामुळं काही दिवसांमध्ये जे पण सहाय्यक दिले आणि गावातील जे पण ॲक्टिव्ह आहेत किंवा जे BLA असतील या सर्वांच्या माध्यमातून लवकरात लवकर सर्वांचे फॉर्म भरून घ्यावेत आणि डिजिटल करावेत. सहाय्यक जर सोबत नसणार गेलं तर त्यांच्यावर कोणती कारवाई करणार? आता ऑलरेडी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी काल VC घेतलेली आहेत. काही जे पण अंगणवाडी कर्मचारी आणि आशा सेविका आहेत त्यांची देखील सरांनी बैठक घेणार आहेत. पण जे पण इतर सहाय्यक उपस्थित नसेल त्यांना आपल्या स्तरावरून काढण्यात आपण नोटीस आम्ही काढणार आहे. हे BLO डोर टू डोर जाणार आहेत का एका ठिकाणी बसून प्रक्रिया पार पडणार आहे? या ठिकाणी अपेक्षित असं आहे की प्रत्येक घरी जाऊन या ठिकाणी फॉर्म भरावं आणि डिजिटल करावं. त्यांच्या सोयीप्रमाणे ते या अनुषंगानं काम करू शकतात. नवीन महिला जे लग्न करून आले त्यांच्यासाठी काय प्रोसिजर असणार आहे? त्यांच्या आईवडिलांच्या तिकडं करायचं आहे का नवऱ्याच्या घरी करायचं आहे? SIRमध्ये जे पण सूचना आहेत त्या आधीच आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. नवऱ्याची मॅपिंग बिलकुल होऊ शकत नाही. जर नवऱ्याची मॅपिंग केलं तर ते ॲनॉमली विसंगतीमध्ये दाखवतं. अशावेळी आपल्याला जे पण मॅपिंग करायचं आहे कोणी असू दे त्या आईशी, वडिलांची किंवा आजी आजोबांचीच मॅपिंग केलं तर ते योग्य मॅपिंग होईल. ते आई वडिलांची मॅपिंग करून आपल्या गावातच देणं, त्याच्या माहेरी देणं आवश्यक आहे का त्या सासरी देणं? आता एखादी लग्न केलेली महिला ह्या रावणगावमध्ये जर आली असेल तर तिची मॅपिंग आई वडिलांचीच होईल, पण EF ह्याच ठिकाणी भरून दिलं जाईल. या ठिकाणी येस. आणि जर BLO या ठिकाणी गैरहजर राहतील किंवा जे लाभार्थी असतील ते वेळेवर पोहोचू शकले नसतील तर त्याच्यासाठी काय प्रोसेस असते? आता या ठिकाणी सर्वांना त्यासाठीच आव्हान आहे. 30 जुलैपर्यंत एखादी व्यक्ती जर इनॉमिनेशन फॉर्म भरून देणार नाही तर त्याचं नाव बिलकुल ड्राफ्ट यादीमध्ये येणार नाही. त्यामुळं सर्वांना आव्हान आहे की बाबा आता BLA पण या ठिकाणी त्यासाठीच नेमून केले, जे पण व्यक्ती बाहेर असतील त्यांचं कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य भरून देऊ शकतो. त्यामुळं असं नाही कुटुंबातील सगळे सदस्य उपस्थित असणं असं देखील कंपल्सरी नाही. एखादा जर मुलगा शैक्षणिक कामाने ते बाहेर गेला असेल तर त्याच्या कुटुंबातील एखादा प्रौढ व्यक्ती देखील हा फॉर्म या ठिकाणी भरून देऊ शकतो. करण्यासाठी तिथं त्याचं जे फॉर्म आहे अवेलेबल नसेल ऑनलाईनला दाखवत असेल तर त्याची काय प्रोसिजर असणार? जेवढे मतदार या ठिकाणी आहेत त्याचे इनॉमिनेशन सर्वांचे मतदार अवेलेबल होणार जेवढे आहेत त्यांचे ते फॉर्म असतात ना, ते एखाद्याचे फॉर्म गहाळ झालेले असतात किंवा ते प्राप्त झालेलं नसेल, त्याच्याकडे भेटलेलं नसेल तर ते ऑनलाईनला दाखवत असेल तर त्यानं काय करावं? अशी सुविधाच नाही. आपल्याला ऑनलाईन EF सर्व मतदारांचे आपण BLOंकडे दिलेले आहेत 2 प्रतीमध्ये. त्यामुळं कुणाचे अवेलेबल झाले नाही असा विषय येणार नाही. फक्त आपण EF दिल्यानंतर त्या मतदारांना लगेच भरून दिलं तर तात्काळ डिजिटल होईल. जर EF भरून दिल्यानंतर एखादा मतदार नसेल तर त्यामध्ये आपण काही करू शकणार नाही. आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत या ठिकाणी अनुप पाटील उपस्थित होते SDM कार्यालयापासून आणि आपण पाहू शकता BLO साहेबसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण प्रक्रिया रावणगाव पुनर्वसन या ठिकाणी पार पडत आहे. आणि ज्या लोकांना याची माहिती भेटत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आवाहन करण्यात आले की वेळेवर येऊन आपलं जे मतदार आहे ते या ठिकाणी SIRसाठी मॅपिंग करून घ्यावे आणि इतर जे जवळील असतील त्यांनासुद्धा संपर्क करून आपल्या गावात बोलवून संपूर्ण प्रक्रिया पार पडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावे. कॅमेरामन रोमानसोबत मी इसाक पडेल, NCN न्यूज TV.